भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना ही अशी एक निंदनीय घटना भारतामध्ये घडते, काही लोकशाहीला काळीमा फासणारी घटना आहे। तिचं पेपरमध्ये आणि सोशल मीडियावरती जे वर्णन आलेलं आहे, तिचं स्कल फोडण्यात आलं, तिच्या रिफ्रॅक्चर करण्यात आल्या आणि तिचं पेल्विस मोडण्यात आलं आणि तिच्यावरती सामूहिक रेप झाला आणि तिचा खून झालेला आहे, हत्या झालेली आहे। ही घटना अतिशय निंदनीय, रेअरेस्ट ऑफ रेअर अशी एक क्रूरतेची परिसीमा गाठणारी घटना आहे। भारतासारख्या लोकशाहीच्या देशामध्ये आज महिला सुरक्षित आहे का नाही हा प्रश्न उपस्थित करणारी घटना आहे। इतर कुठल्याही क्षेत्रामध्ये जर बघितलं तर मेडिकल क्षेत्रातले जे विद्यार्थी आहेत ते जास्त वल्नरेबल आहेत अशा घटनांसाठी, असं म्हणायची वेळ आलेली आहे। आपण जर बघितलं पोलीस डिपार्टमेंट असेल किंवा इतर कुठलंही शासकीय डिपार्टमेंट असेल, तिथं परमिशनशिवाय आत कुणाला अलाउड नसतं, पण आमच्या डॉक्टरांनी रुग्णसेवेचा हा वसा घेतलेला आहे आणि त्यामुळं सामान्यातल्या सामान्य नागरिकाला त्यांच्याकडे थेट ॲक्सेस आहे, डायरेक्ट ॲक्सेस आहे। आपल्या मुली रात्री अपरात्री हॉस्पिटलमध्ये काम करतात, एकट्याने काम करतात। या धाडसी वाघिणी तिथं एकट्याने जातात आणि अशा वेळेला कुणीतरी नराधम येतो आणि त्यांच्यावरती अत्याचार करतो। ही घटना अतिशय निंदनीय आहे। यासाठी आम्ही महामहिम राष्ट्रपती यांना आज मोर्चा काढून निवेदन देत आहोत की या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करतोय आणि दोषींवरती कठोरातली कठोर कारवाई, त्यांना फासावर चढवावं अशी आमची प्रमुख मागणी आहे। आणि त्यासोबतच सर्वच क्षेत्रातल्या महिलांना आणि विशेषतः मेडिकल क्षेत्रातल्या ज्या विद्यार्थिनी आहेत, डॉक्टर आहेत, महिला डॉक्टर आहेत, तर त्यांना रात्री अपरात्री ड्युटी करण्यासाठी पुरेशी सुरक्षा देण्यात यावी किंवा नाईट ड्युटीच लावू नये, जेणेकरून हे असे प्रकार घडणार नाहीत। मित्रांनो, आज सर्वजण आपण आलात। मी इंटर्न डॉक्टर संघटना, माळ संघटना, रेसिडेंट डॉक्टर संघटना, नर्सिंग संघटना या सगळ्यांचं मी आभार मानतो की आपण इथं आलात आणि या मोर्चामध्ये आमच्या सहभागी झालात आणि या घटनेला वाचा फोडण्यासाठी आपण प्रयत्न करतोय। आम्ही आता पदाधिकारी जे आहेत ते कलेक्टर सरांना निवेदन द्यायला फिरत चाललेलो आहे। जर कुणाला बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता किंवा आपण एक विसर्जित करूया। बोलायचं आहे, बोलू। आज आपण झालेल्या घटनेबद्दल सगळेजण इथं जमलेलो आहोत, पण यापैकी आपण आज पाहतो की यापैकी डॉक्टरचं प्रोफेशन सोडून बाकीचे किती लोक इथं आहेत आणि आपण सोशल मीडियाद्वारे पण पाहत आहोत की डॉक्टर सोडून किती इतर लोक या विषयावर बोलत आहेत। हा विषय लोकांना वाटते की हा फक्त डॉक्टरांसोबत झालाय किंवा जे प्रोफेशन आहे ते डॉक्टरांचंच आहे आणि यावर फक्त डॉक्टरांनीच बोलायला पाहिजे। म्हणजे लोकांना कळायला पाहिजे की तिचं जे झालंय जिच्यासोबत ती पहिली एक महिला होती, एक स्त्री होती। आज आपण पाहतो की डॉक्टर हे एक नोबेल प्रोफेशन म्हणून ओळखलं जाते, तर तिथं जाऊन पण इतकं म्हणजे निर्घृण प्रकारे हत्या केली जाते, अत्याचार केला जातोय, तर सामान्य महिलांनी तर कसं जगायचं? इथं प्रत्येकाला कळलं पाहिजे आपण डॉक्टर्स आहोत। ज्या स्टेथोस्कोपद्वारे आपण डॉक्टर्स आपण लोकांचं निदान करू शकतो, तिथं स्काल्पेल पण असतो, हे सगळ्या मुलींनी लक्षात ठेवायला पाहिजे। जिथं स्टेथोचा यूज करायचा तिथं स्टेथोचा आणि जिथं स्काल्पेल लागतो तिथं स्काल्पेलचा। घाबरून आणि डरपोक बनून किंवा हतबल बनून बसायचं नाही। जिथं आवाज उचलायचा तिथं आवाज उचललाच पाहिजे आणि ज्या आवाज उचलतो त्याला एकटं कधीच पाडायचं नाही, कारण की जर आवाज उचलला आणि तो दाबला गेला तर अशा आणखीन आवाज दाबले जातील। त्यामुळे सर्वांनी एकत्र आवाज उचलायचा आणि एकत्र याच्यासाठी न्याय मागायचा।